बंका जातीचे महार त्यासी सर्वेश्वर एक करी असा विटेवरचा परमात्मा आहे। चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण आलं ऐका, संतांचं वाङ्मय ऐका। चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण आलं आणि पत्नीनं सांगावं मालकाला, अहो म्हणे जा तुमच्या बहिणीला घेऊन या। पूर्वी ननंद भावजईचं बाळंतपण करत होते, आता जमाना जरा वेगळा झाला। आता ननंद गेली कुकडे, गावातली बाई गेली कुकडे, डायरेक्ट डॉक्टरच्या जोड सीझर होते आता, नाही का? महाराज म्हणतात अरे प्रसूतीचा काळ ज्या वेळेला जोड आला त्यावेळेला चोखोबाराला सांगावं जा तुमच्या बहिणीला घेऊन या। चोखोबाऱ्याने सांगितलं ग ठीक आहे मी जातो। चोखोबाराय जातात बहिणीला आणण्यासाठी। बहिणीला आणण्यासाठी गेले, पण मधामध्ये आल्यानंतर तिकडच्या दिशेनं ज्ञानोबा तुकोबाचा गजर चालू होता, पांडुरंगाच्या नामाचा गजर चालू होता। ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया, ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया, ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया। विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला। हा सुख सोहळा स्वर्गी नाही असं वाटत नाही, सालीपुरा नगरी आहे, साक्षात पांडुरंगाची नगरी वाटते, द्वारकाधीशाची द्वारका नगरी वाटते। सर्वांनी हाताने टाळी वा, क्या बात आहे। 1 2 3 विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला। महाराज वार करी पंढरपूरला निघाले। पत्नीनं सांगितलं होतं बहिणीला घेऊन या, बहिणीला घेऊन या, पण चोखोबारायने ज्या वेळेला वारकरी बघितले, पत्नीनं सांगितलेलं काम विसरून गेला चोखा आणि पंढरपूरला निघून गेला। पंढरपूरला निघून गेल्यानंतर विटेवरच्या परमात्माला दया आली, तो कृपेचा सागर आहे भगवान परमात्मानं वीट सोडली, वीट सोडली आणि विटेवरचा परमात्म्यानं चोखोबारायाच्या बहिणीचं रूप धारण घेतलंय। महाराज चोखोबाराची बहीण झाला विटेवरचा परमात्मा, चोखोबाची बहीण झाला क्षारंधर, वहिनी उघडादार हाका मारी, दारी आला आवाज दिला वहिनी मी आली। वहिनीनं दरवाजा उघडला, बघितलं काय, अगं तुम्ही आल्या, तुमचा भाऊ नाही आला? माझा भाऊ पंढरपूरला निघून गेला, मला इथं सोडलं आणि माझा भाऊ निघून गेला। अहो पत्नीचं बाळंतपण करून दिलंय, जगाच्या मालकानं चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण केलं। 1 महिना विठेवरचा परमात्मा चोखोबारायाच्या घरी राहिला, 1 महिना चोखोबारायाच्या घरी राहिला जगाचा मालक।
आणि मग नंतर पंढरपुरामध्ये आठवण आली की चोखोबाराला आपल्या पत्नीनं आपल्याला काय सांगितलं होतं, आपण काय केलं. प्रसूती काळ आपली पत्नी रागवेल आपल्याला. पुन्हा रिटर्न झाले, घरी न येता बहिणीच्या गावला गेले. बहिणीच्या गावला गेले, जगाच्या मालकाला सगळं कळालं. न सांगता तुम्हाकडो येते अंतर, विश्वे विश्वेंबर परिहारची न लगे. जगाच्या मालकाला कळालं, अरे विटेवरचा परमात्मा लगेच तिथून निघून गेला. विटेवरती प्रविष्ट झाला. चोखोबाराय बहिणीला घेऊन घरी आले. अगं उघड दरवाजा, माझ्या बहिणीला घेऊन आलो. बाई म्हटली, माय माझ्या घरच्या बोच्या गोळ्या सरल्या की काय ग, कसा वेळावाने करते, इथला साधा एवढा भोळा. अहो म्हणे वेळी झाली की काय, आताच तुमची बहीण निघून गेली परत तुमच्या बहिणीला घेऊन आले. म्हटले, अगं मी माझ्या बहिणीला आणलंच नाही. हे काय तर म्हणे बाळंत बंद करून दिलं, 1 महिना थांबली आणि तुम्हाला आता आले का तुम्ही तुमच्या बहिणीला घेऊन. त्यावेळेला जगाचा मालक त्या दिवशी कळाला चोखोबारायला, अंतकरण रडायला लागलं. विश्व ज्याच्या चालत आहे त्याला देव म्हणतात, तसा ब्रह्मांडाचा चालक या भोळ्या भाड्या भक्ताची बहीण झाला. आणि चोखोबाराय रडता, देवा किती कृपावंत आहे, का केलं रे माय बापा. जगाच्या मालकानं सांगावं, अरे तू माझ्यासाठी आला ना, मी तुझ्यासाठी आलो. तू मेरे काम पे तो मैं तुम्हारे धाम पे. हा नेम आहे परितया पासिनी पांडवा, हर पदलासी की सवा. जित नाम घोष बरवा करती ते माझा. देवाला स्वतःचा सागर आवडत नाही, स्वतःचं आसन आवडत नाही. म्हणून साधू संतांना सांगावं, या सुखा कारणे देव वेळावला, वैकुंठ सोनोनी संत सदनी राहिला. आणि त्या संतांच्या सदनाला आल्यानंतर काय केलं, पूर केले. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये त्यांच्या चरणी वाहे मा. वा वा त्यांचा बारवाई माथा करियोग क्षम चिंता हे करियोग क्षम चिंता त्यांचा भारवाई माता. झालं काय? 7 दिवस झाले. आता कितवा दिवस आहे? 7 दिवस झाले का?
5 दिवस झाले एकसारखं चालूच आहे. 15 दिवस झाले या गावून त्या गावले, त्या गावून ह्या गावले. बांधा फेटा मारा चाटा, बांधा फेटा मारा चाटा. इकडून तिकडे, तिकडून इकडे, पुढचं म्हणणार नाही नाही का. इकडून तिकडे, तिकडून इकडे असं करता 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 आवाज सुद्धा बसून गेला. हे काही जनरेटर नाही, आणलं घासलेट की टाकलं, मारलं हँडल की झालं ढड 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 चालू. असं नाही ते. दररोज माईकच्या पुढे बोलणं पडते. एका वेळेला आवाज सुद्धा बसलेला आहे. एका ठिकाणी असंच झालं, मी गायन करत होतो, आजी रडायला लागली. आ करायची सवय मला खूप आहे. आ करत होतो, आजी रडायला लागली. म्हटलं आजी झालं काय, माय कीर्तन आवडत नाही का, मुळू का, मुळू तुम्ही काही बोलत नाही, मुळू का चालू देऊ का, घ्या ना माझा जीव आता येईल. चांगलं आहे, सकाळ लोक चाललं तर चांगलं आहे, जात नाही बुवा आम्ही घरी. आजी म्हटलं कीर्तन आवडत नाही काय, आजी रडते कशाला. आजी म्हणे बुवा तू चालू दे रे म्हणे, पट 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 चालू दे म्हणे, बाबा तुझं मिठू सारखा बोलू राहिला. म्हटलं आजी मग रडते का सांग ना. आजी म्हणे बापा कशाले रडू रे. म्हटलं मग डोळ्यात अश्रू काय. म्हटलं सांग ना का रडते. म्हटलं सांग ना का आजी का रडते. आजी म्हणे तुला सांगूच का. म्हटलं सांग ना. आजी म्हणे बापा तुझा आवाज ऐकून मला माझ्या बोकड्याची आठवण झाली. बोकड्याची आठवण झाली. म्हटलं तो बोकड्या कशाले कीर्तनात घातला. आजी म्हणे बापा काय सांगू म्हणे महाराज, तू जसा बोंबलतो ना म्हणे तसा मा बोकड्या बोंबले. आणि बोंबलता बोंबलता परवा दिवशी मेला रे म्हणे बापा, बोंबलो बोंबलो. लोक काय म्हणतील सांगता येत नाही, अवघड आहे. अशी ताळकरी मंडळी असली की फार छान वाटते. हे मुलांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मुलं असे पाहिजेत महाराज. पुढी कन्या पुत्र होते जे 7वी क, आता 7वी क मध्ये असतील, पुढच्या वर्षी 8वी क मध्ये जातील. त्याबद्दल काही नाही, पण खरोखरच मुलं असे पाहिजे. जननी जने स्वभक्त जडे दाता या शूर नाही तो माता वांज भरी क्यों खोये अपना नूर. मुलगा छत्रपती शिवरायांसारखा पाहिजे. अरे काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद होती थी. एक शिवाजी ना होता तो सबकी सुल्तान होती थी. कलम नव्हती कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा. कलम नव्हती कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावरती होता माझा शोभा राजा, माझा शोभा राजा. अशा माझ्या छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. मी त्याही दिवशी सांगितलं, ये वंदन की धरती है, अभिनंदन की धरती है, अर्पण की भूमि है, तर्पण की भूमि है. यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम मरेंगे तो भारत के लिए और जिएंगे तो भारत के लिए. मरने के बाद हमारी अस्थि को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगा, बोलो भारत माता की. तो छत्रपती शिवरायांचा हा देश आहे. अरे छत्रपती शिवराय पोटी जन्माला येण्यासाठी त्या मातेनं काय केलं. जगदंबा भवानी मातेच्या पुढे आराधना केली. हे जगदंबे पूर्ण कदंबे देह तुझा अर्पिला, म्हणून मी फुलवरा बांधिला, म्हणून मी फुलवरा बांधिला. माझ्या पोटी जर बाळ जन्माला घालायचा असेल तर हिंदूची अस्मिता जागृत करणारा, सर्वांना भगव्या ध्वजा खाली एकत्रित आणणारा असा बाळ माझ्या पोटी जन्माला घाल. आणि विनंती केली. त्यावेळेला सूर्यासारखा तेजस्वी बाळ जिजाऊ मातेच्या पोटी जन्माला आला. जन्माला आल्यानंतर ही सिंदखेडची लाल माती जिजाऊ मातेला धन्यता द्यायला लागली. दादा माय बहिणीला संकट पडलं होतं, माय बहिणीला संकट पडलं होतं, पण तो राजा जन्माला आला त्यावेळेला ही धरती आनंदाने धन्यता मानायला लागली. तो राजा कसा होता ऐका. एकच राजा इथे जन्माला, एकच राजा इथे जन्माला, सोनेरी किल्ला. या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं नाव गाज, किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाज, ते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. टाळी टाळी. माझ्या राजाचं नाव गाज, ते गड किल्ल्याच्या दगडावर. ओ माझ्या राजाचं नाव गाज, ते गड किल्ल्याच्या दगडावर. हे सुंदर स्वराज धारण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. सुंदर स्वराज निर्माण
जर जन्माला आला नसता तर तुम्हा आपल्याला इथं बसण्याचा अधिकार नसता. किती सांगितलं तरी पुन्हा सांगावं वाटते. माझा विषय आहे छत्रपती शिवरायांचं चरित्र कीर्तनाच्या माध्यमातून सांगत राहतो. का सांगत राहतो दादा? अरे हिंदूच्या माय बहिणीच्या कंपळावरती कुंकुम आज जर कधी सलामत असेल तर त्याला कारणीभूत आहे माझा छत्रपती शिवरायांच्या मुळे. आज हिंदूच्या माय बहिणीच्या कंपळावरती कुंकू शोभित दिसते. अरे हिंदूच्या देवळा म्हणला देव सलामत आहे छत्रपती शिवरायांच्या मुळे. त्या राजाच्या दरबारामध्ये छत्रपती शिवराय ज्या वेळेला जन्माला आले, छत्रपती शिवराय जन्माला आले दादा, जिजामाता आराधना करते, साधना करते. ऐका, गोड असा प्रसंग आहे, गोड प्रसंग आहे. आराधनेमध्ये आहे, साधना करते जिजाऊ माता. 1 तास झाला, 2 तास झाले, 4 तास झाले. महाराष्ट्राचा लाडका राजा ज्या वेळेला रडायला लागला, पाळण्यातून उठला, त्यावेळेला दासीला प्रश्न पडला, आपण जर कधी जिजाऊ मातेला उठवलं तर साधनेमध्ये बाधा येईल, साधनेमध्ये भंग होईल. म्हणून त्या दासीने छत्रपती शिवराय फक्त 1.25 महिन्याचे आहे. किती? छत्रपती शिवराय 1.25 महिन्याचे आहे दादा.